नवीन तारीख, नवीन महिना, नवीन कॅलेंडर व नवीन वर्षाची गोड सुरुवात घेऊन येणारा तिळगुळ व मकर संक्रांत हा वर्ष सुरुवातीचा पहिला सण. जसं ही मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचं आमच्या घरामध्ये आगमन झालं की दरवर्षी सुद्धा आम्हा सगळ्यांच्या आवडीचे व आईच्या हातचे अप्रतिम चवीचे तिळगुळाचे गुंजे घरात बनायचेच. जेवढं पाणी तेवढंच तांदळाचं पीठ प्रमाण सारखं. पाणी उकळलं की त्यामध्ये थोडं थोडं करून तांदळाचं पीठ मिक्स करून गुठळ्या होणार नाही याची काळजी घेत पिठाला मंद आचेवर 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं. एकदा का पीठ छान शिजलं की गरम गरम परातीत काढून पीठ मळताना हाताला चटका बसू नये म्हणून थोडं थंड पाणी हाताला लावून गरम पीठ व्यवस्थित मळून घेऊन छोटे छोटे पिठाचे गोळे करायचे. मला अजूनही आठवतं, आमची आई तो छोटा पिठाचा गोळा अलगद हातात घेऊन तिच्या बोटांच्या साहाय्याने सुबक त्रिकोणी आकार द्यायची व आतमध्ये थोडं दूध तिळगुळात घालून तयार केलेलं सारण भरायची. तिळगुळाचं फक्त नावच, खरा गोडवा तर तिच्या प्रेमाचा आणि मायेचा सारणामध्ये झिरपलेला असायचा. म्हणून त्या गुंजांना चव अप्रतिम गोड असायची की जगात ती आमच्यासाठी आज कुठेही नाही. वरच्या सुरू असलेल्या दोन्ही कडांना थोडं पाणी लावून बंद करायचं व तो त्रिकोणी आकाराचा गुंजा अधिक सुंदर दिसावा म्हणून आई त्या बंद केलेल्या कडेला बोटांनी एक विशिष्ट आकार द्यायची आणि त्या आकाराला ती वेणी म्हणायची. एका नवजात गोष्टीमध्ये रंगीबेरंगी रंग, आकार, प्रेम व माया भरून एक सुंदर भविष्य कसं घडवायचं ही शैली या जगामध्ये फक्त एका आईच्या हातांच्या बोटामध्ये असू शकते हे मात्र खरं. दोन्ही बाजूंनी 10-10 मिनिटे परतून चाळणीमध्ये वाफेवर गुंजे शिजवायचे व आवडीप्रमाणे साखर, केशर, विलायची घालून तयार केलेल्या दुधामध्ये बुडवून मनसोक्त खायचे. आम्ही दुधाची पण वाट बघायचो नाही, नुसते गुंजे हातात घेऊन असेच खायचो. कारण की आईच्या प्रेमाची गोडी असणारे गुंजे आमच्या डोळ्यांनी बघितले की जिभेला संयमच नसायचा. 2 वर्ष आधी आईने तिच्या प्रेमळ हाताने माझ्यासाठी केलेल्या गुंजांचा हा फोटो. गुंजांचा घेतलेला फोटो बघून तिला फार नवल वाटलं, हसूही आलं आणि माझा खाण्याचा आनंद बघून ती एक आई म्हणून मनोमन तृप्त झाली. 1 महिना उलटल्यानंतर ज्या दिवशी मी भारतातून अमेरिकेचा परतीचा प्रवास सुरू करणार त्याच दिवसाचा योग साधून आईने या जगाचा निरोप घेतला व माझ्यासाठी हा फोटो आठवणींची साठवण बनला. पण त्या गुंजांची खाल्लेली अप्रतिम चव आजही माझ्या जिभेवर ताजी रेंगाळते. तिच्यासारखे गुंजे बनवण्याचा हा एक प्रयत्न केला पण तिच्या हाताला असलेली गोडी आपल्या हाताला नाही. म्हणून जोपर्यंत तुमची आई या जगामध्ये आहे तोपर्यंत भरभरून तिच्यावर प्रेम करा. कारण की देवाने सोपवलेल्या आयुष्याच्या या नाटकामध्ये तिच्या आईच्या भूमिकेचा शेवटचा अंक कधी संपेल ते आपल्याला माहिती नाही. मग उरतो तो फक्त साठवणींच्या आठवणीचा डब्बा. जेव्हा केव्हाही भूक लागली तेव्हा एक एक आठवण काढायची, उराशी घट्ट पकडायची आणि फक्त रडायचं.